नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास आणि सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी. सुरुवातीला बातमी आहे महागाई संदर्भातली. महागाईच्या आगीत आता गॅस दरवाढीचा आणखी एक संकट आलेलं आहे. घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी आता महागलाय आणि 14.2 किलोचा हा सिलेंडर आता 942 रुपयांना मिळणार आहे. 3 महिन्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडर 89 रुपयांनी महाग झालाय आणि त्यामुळे गृहिणींचं किचन बजेट आता कोलमडणार आहे. व्यावसायिक गॅस पाठोपाठ घरगुती गॅस सिलेंडर दरवाढीचा हा मोठा शॉक सर्वसामान्यांना आता बसलाय. आधीच देशभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं महागाई वाढत चाललेली आहे आणि त्यात आज घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 29 रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या 3 महिन्यातली आता ही दुसरी दरवाढ आहे. 14 किलोचा घरगुती वापराचा जो सिलेंडर आहे त्यासाठी आता 942 रुपये मोजावे लागणार आहेत. मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 60 रुपयांची वाढ झाली होती आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा ही दरवाढ झाली. 29 रुपयांनी महाग झाला सिलेंडर आणि दरवाढीचा हा थेट फटका तुमच्या आमच्या सर्वांच्या किचनवर आता होणार आहे. आधीच बाहेरचं खाणं महागलेलं आहे आणि त्यात आता घरातल्या किचनवर सुद्धा महागाईची ही संक्रांत आली आहे. तर या संदर्भात खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया. ते समर्थक म्हणतात अंधभक्त 5,000 रुपये जरी पेट्रोल झालं आणि 10,000 सिलेंडर झालं तर आम्ही खरेदी करू. पण ह्या ज्या झळा बसत आहेत त्या सामान्य मध्यमवर्गीयांना बसत आहेत. त्या गौतम अडाणी, राजेश मेहता किंवा अंबानी यांना बसत नाही आहेत ना. या गरिबांना मध्यमवर्गीयांना बसत आहेत. त्याच्यावरती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काहीतरी आपलं मत एकदा व्यक्त करावं. कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन फ्लॉप झालं म्हणून ते आनंदात आहेत, पण महागाई वाढते आहे त्याच्याविषयी काय बोला जरा त्याच्यावर.